पेठवडगाव इथल्या महापालिकेच्या शासकीय रुग्णालयात नागरिकांना तात्काळ आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, तसंच रुग्णालयासाठी कायमस्वरूपी कर्मचारी नियुक्त करून रुग्णालयाचं शासकीय यंत्रणेकडे हस्तांतरण करावं, अशी मागणी करत सामाजिक कार्यकर्ते विजय कुबेर अपराध यांनी आंदोलन केलं। रुग्णालयातील सुविधांबाबत प्रशासनानं तातडीनं निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे। हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव इथल्या पालिकेच्या शासकीय रुग्णालयाची अवस्था दयनीय झाली आहे। रुग्णालयात प्राथमिक लसीकरण, सर्पदंश उपचार आणि मृतदेहांची उत्तरीय तपासणी म्हणजेच PM यासारख्या अत्यंत महत्त्वाच्या आणि जीवनावश्यक सुविधा उपलब्ध नसल्यानं नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। या गंभीर प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते विजय कुबेर अपराध यांनी शनिवार पेठ वडगाव इथल्या पालिका चौकात सकाळी 8 वाजता ध्वजाला मानवंदना देऊन आंदोलनाला सुरुवात केली। यानंतर पद्मा रोड आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकातून कोल्हापूरच्या दिशेनं पदयात्रा काढत दुपारी 3 वाजता ते कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयात जात त्यांनी प्रशासनाला धारेवर धरलं। रुग्णालयासाठी तातडीनं आकृतीबंध तयार करून कायमस्वरूपी कर्मचारी नियुक्त करण्यात यावेत आणि नागरिकांना योग्य औषधोपचार आणि आरोग्य सुविधा मिळवून द्याव्यात। पालिकेच्या प्रशासनाला स्वतःच्या स्वनिधीतून रुग्णालय चालवणं आर्थिकदृष्ट्या शक्य नसल्यामुळं हे रुग्णालय तातडीनं शासकीय यंत्रणेकडे हस्तांतरित करावं, अशी मागणीही त्यांनी केली आहे। मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार दिगंबर सानप यांना देण्यात आलं। सानप यांनी निवेदनाची दखल घेत या प्रकरणी तात्काळ पाठपुरावा करण्याचं आश्वासन दिलं। मात्र येत्या काही दिवसात हा आरोग्याचा प्रश्न मार्गी लागला नाही तर नागरिकांच्या हितासाठी आणखी तीव्र आंदोलन छेडलं जाईल, असा इशारा विजय कुबेर अपराध यांनी दिलाय।